छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वेरूळमधील शिक्षकांच्या मृत्यूपासून ते धनंजय मुंडे, रोहित पवार यांचे आंदोलन आणि राज्यातील विविध राजकीय घडामोडीवर भाष्य करत सरकारवर निशाणा साधलाय। वेरूळमधील शिक्षकांच्या मृत्यूंच्या घटनेला पोलिसी अत्याचारांचे गंभीर उदाहरण म्हणत अंबादास दानवे यांनी या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। या विषयावर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। यावेळी धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना दानवे यांनी टोलेबाजी केली। 12व्या खेळाडूलाही संघात महत्त्व असते, मात्र धनंजय मुंडे यांनी ज्या प्रकारचे कर्तृत्व गाजवले आहे ते पाहता ते 12व्या नव्हे तर 16व्या खेळाडूतही बसणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे। रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शुभेच्छा देताना त्यांनी शेतकरी प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केलाय। तसेच पवार गटाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चावर सध्या तरी असे काही होईल असं वाटत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यांनी फक्त पोलिसांना विचारलं कोणाकडे आलात आणि कशासाठी आलात एवढ्या रात्री, हे म्हटल्यावर पोलिसांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, आता ते वाळू माफिया आहे मी काय कोणाला ओळखत नाही, या सगळ्यांच्या शिक्षकाला एवढी बेदम मारहाण केली की त्या शिक्षकाचा मृत्यू झाला। आता पोलीस याला वेगळ्या पद्धतीनं तांत्रिक कारण देतात, मृत्यू अटॅकने आला, पण तो अटॅक का आला? मारहाण केल्यामुळे आला। बरं, आता लोक कोण होते तर स्पष्टपणे सांगायचं तर एक नागरगोजे नावाचे अधिकारी होते। आता ते कोणत्या पदावर आहे मला नाही माहिती, त्याचा व्हिडिओ उपलब्ध, तो सांगतो की हा माझं नाव नागरगोजे आहे असा तो स्वतः सांगतो, असा व्हिडिओ उपलब्ध आहे। वैजापूरमध्ये काही घटना घडली होती, त्याचा तपास करण्यासाठी पोलीस आले होते। मला वाटतं हे अशा पद्धतीनं तपास होतो मी पहिल्यांदाच बघितलं की तपास अधिकाऱ्यावर फिर्यादी होता। ठीक आहे, फिर्यादी कधी कधी असतो, पण फिर्यादी गुंड घेऊन होता सोबत। आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं एका शिक्षकांचा मृत्यू काल झाला। मृत्यू झाला रात्री 11:30 वाजता आणि काल संध्याकाळी 9 वाजता मोठ्या मुश्किलीनं थोडासा मायनर प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे। तोही होत नव्हता जर मी तिथं बसलो नसतो। मी मान्य डीजी साहेबांना बोललो, मान्य मुख्यमंत्र्यांनी फोन लावला, त्यांच्याशी मी आज बोलेल पुन्हा एकदा, SP साहेबांना बोललो, IG साहेबांना बोललो, मग मोठ्या मुश्किलीनं गुन्हा दाखल झाला। परंतु अजूनही हा गुन्हा पूर्णपणे परफेक्ट दाखल झाले नाही। पोलीस याच्यातले जे कोणी दुसरे पोलीस असेल यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात। नागरगोजे नावाचे वैजापूरचे अधिकारी, बरं आता हे नागरगोजे तिकडे आलेले रेकॉर्डवर आहे वेरूळला, कारण मी वैजापूर ज्यांचे प्रमुख आहे, हेड आहेत, असे जे PI आहेत त्यांच्याशी पण मी संपर्क साधला। त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या की नागरगोजे अशा अशा तपासाला गेले होते, त्याच्याबरोबर हे अंमलदार होते, रेकॉर्डवर आहे। म्हणजे नागरगोजे तिथे आले, क्लिअर आहे। नागरगोजे बरोबर फिर्यादी कोण होता तिकडच्या केस मधला तो आहे, क्लिअर आहे। त्याच्याबरोबर किती लोक आहे हे क्लिअर आहे। असं असताना हे पोलीस अननोन लोकांवर गुन्हा दाखल करतात, नाव सगळं माहिती असताना। पहिली गोष्ट ते त्यांना वाचवत होते। काल मला जी माहिती मिळाली की जिथं पोस्टमॉर्टम होतं तिथं SP-चं जायचं काय काम? SP-चं काय काम? SP का कोणाला वाचवतात हा माझा प्रश्न। SP नवीन आले, मग हा संभाजीनगर जिल्हा आहे, रजाकाराला घरी पाठवणार आहे, त्यामुळे SP काय इथं मोजायची काय फार गरज नाही आम्हाला। ठीक आहे, SP एक यंत्रणा आहे, पण अशा पद्धतीनं पोलीस गुन्हेगार, पोलिसी गुन्हेगार, अशा पद्धतीने पोलिसी गुंड याचं एक उदाहरण इथं दिसलेलं आहे। आणि गुंडांसाठी कशा पद्धतीनं पोलीस काम करतात याचंही उदाहरण दिसलेलं आहे। आणि एका सामान्य शिक्षकाचा बळी कसा घेतला जातो याचंही उदाहरण दिसलेलं आहे। मग तर निश्चित या विषयात माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय DG साहेब असतील, या सगळ्याची IG असतील, यांच्याशी सगळ्यांना मी नक्की भेटेल आणि या दुर्दैवी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न